लोकांचा असा गैरसमज झाला की खिल्लार गाई हे दूधच देत नाहीत, 2-3 लिटर पेक्षा जास्त खिल्लार गाई दूध देत नाहीत। तर ही आमची 19 वर्षाची गाय आहे आणि 16व्यांदा आता वेली आहे, आता परत गाभण आहे। ही गाय आमची दिवसाला 10 लिटर दूध देते, पण तिची कालवड आपण चांगलं ब्रीडिंग केल्यामुळं ही गाय आपल्या घरात आता 11.5 लिटर दिवसाला दूध देते। आम्ही खिल्लार आमच्या आजोबापासून आमच्याकडे खिल्लार पूर्वी होत्या, पाळत होते आणि आता सुद्धा आम्ही खिल्लार पाळतोय। फक्त आजोबांच्या काळात आमच्याकडे एखाद दुसरी खिल्लार, 1-2 खिल्लार बैल असायची। आता आम्ही खिल्लारच्या ब्रीडिंग वरती काम करतोय। खिल्लार दूध कसे जास्त देईल त्यावरती आमचं काम चालू केलंय। त्यामुळे आमच्याकडे खिल्लार आता सध्या गोट्यामध्ये मोठ्या 9 गायी आहेत आणि वासरं आहेत। नमस्ते, मी संतोष गोपने, सोनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे। आम्ही काय केलं की आमच्या आजोबापासून ज्या गायी होत्या त्या गायीला आम्ही इनब्रीडिंग न करता दूध कसं वाढेल ह्याकडे आम्ही लक्ष दिलं आणि त्या तसं जे वळू आहेत ब्रीडिंगसाठी आम्ही बाहेरून वळू शोधून तिथं व्हिजिट करून किंवा ह्या गायीला कुठला वळू आपण सिलेक्ट केला तर हिची होणारी पैदास अजून किती दूध जास्त देऊ शकते त्यावर आम्ही जास्त लक्ष दिलं किंवा त्यावर आता सध्या फोकस करतोय आम्ही। तर आमच्याकडे आता एका गायीपासून आता मोठ्या 9 गायी तयार झालेल्या आहेत आणि लहान काही वासरं आहेत। खिल्लारचं टाईप म्हणता येणार ते त्याच्या उपजाती आहेत आणि ते कसं आहे की तिथलं हवामान, तिथलं वातावरण त्यानुसार त्याच्या कलर आणि त्यावरती त्यांच्या जाती वगैरे पडलेल्या आहेत की काजळी खिल्लार, कोसी खिल्लार, गाजरी खिल्लार हे जे आहेत त्या भागानुसार त्याला तसे नाव आहेत। आम्ही अनुभवानुसार सांगतो की आमच्याकडे पूर्ण सगळ्या गाजरी आहेत आणि यामध्ये मी काम केलंय आणि मी गाजरीमध्येच काम करतोय। वळू सुद्धा आम्ही गाजरी सिलेक्ट करतोय आणि तोच आम्ही ब्रीडिंग करतोय आणि त्याच्यापासून होणारी पैदास ही साधारण आमच्या ब्लड लाईनची गाई दुसऱ्या ते तिसऱ्या येताला 10 लिटर आत्ताही दूध देते आणि इथून पुढेही आम्ही त्याच्यावरतीच काम करणार आहे। हा, खिल्लार गायीनी जास्त दूध देण्यासाठी आम्ही जे आमच्याकडे ब्लड लाईन आहे आणि हिला जो वळू ब्रीडिंगसाठी वापरतोय तो आम्ही जाऊन त्या वळूवाल्याच्या इथं त्यांच्या गोट्यावरती जाऊन वळू पाहतो, त्याची लाईन, त्याचे वंशावळ, त्याच्या आई बाप हे सिलेक्ट करतो, बघतो आणि त्यानुसार आम्ही वळू सिलेक्ट करून आमच्या गाईला भरवतो आणि होणारी पैदास त्यानुसार तसं दूध देते। आता पाहिलं की लोकांचा असा समज आहे की ठीक आहे बाबा खिल्लारमध्ये जर काही गळवण नसेलच तरच तो रेसला पळतो वगैरे वगैरे, तर असं काही नाहीये। आम्ही आता जो दोन्ही उद्देश साध्य करतोय म्हणजे जर का गाईला कालवड झाली तर तिने दूधही दिलं पाहिजे आणि जर का वळू झाला तर साधारण एक 7-8 महिन्यामध्ये 80-90 हजाराचं किंवा वर्षभर सांभाळला तर ती 1 लाखापर्यंत वासरू जाईल। ह्या पद्धतीने आम्ही आमची आता ब्रीडिंगची तशी तयारी ठेवली आणि तशी आम्ही तयारी करतोय। जर का आपण एक सिलेक्टेड चांगल्या जातीचा जर वळू भरला गाईला तर त्याची होणारी पैदास बी तेवढीच चांगली असते आणि त्याला भविष्यात शर्यतीसाठी किंवा ब्रीडिंगसाठी बी तेवढी मागणी आहे। खिल्लारच का निवडली तर आज जे काय आपल्याला भविष्यात येणाऱ्या पिढीला किंवा आपल्यासाठी बी खिल्लार ही काळाची गरज आहे। आम्ही काय केलं की आमची जी गायी आहेत त्या गायींना जे दुधाळ वंशावळीचे वळू आहेत तेच वळू भरले आणि तीच ब्रीडिंग न करता म्हणजे त्याच ब्लड लाईनचे वळू न भरता आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे वळू सिलेक्ट केले आणि आम्ही त्यापासून या बाकीच्या पैदास घेतल्यात। आता आमच्या गोट्यामध्ये अशी कुठलीच गायी नाही की ती 10 लिटर पेक्षा कमी दूध देते। खिल्लारचं जर संगोपन केलं तर खिल्लारचं जर पाहिलं आपण दुसऱ्या जी गायी आहेत गीर असेल, सेहवाल असेल किंवा देशी अजून काही गायीचं आहेत तर त्याचं काय होतं की त्यांच्यापासून कालवड, खोंड हे जर झालं, सेहवाल आणि गीरला खोंड वगैरे झालं तर ते शेती कामासाठी फक्त यूज करू शकतो आणि एखाद दुसरा ब्रीडिंगसाठी। खिल्लारचा खोंड जरी झाला तर तुम्ही ते शेतीसाठी यूज करू शकता, बैलगाडी शर्यतीसाठी करू शकता आणि ब्रीडिंगसाठी बी करू शकता। त्यामुळं आम्ही खिल्लार सिलेक्ट केली। खिल्लार संगोपनाचा फायदा असा होतो की खिल्लार जर आपण खिल्लारचं दूध घेतलं, तूप घेतलं, पाठीवर जे काही जे असतील पदार्थ तर आपल्याला आपली जे काही प्रतिकार शक्ती आहे त्याचं खूप त्यापासून वाढते आणि आपले कुठलेही आजारवाना जे शारीरिक त्रास होतात ते काहीच होत नाहीये। हा, ही 10 लिटर देते, ती 11.5 लिटर देते, ह्याच गायीची ती कालवड आणि तिच्यापासून आपण भविष्यात ज्या बाकीच्या आहेत म्हणजे हिच्यापेक्षा सगळ्यात दूध वाढत चाललेत। आम्ही ब्रीडिंग करत चाललोय ना तसं गायी दूध जास्त देत चाललेत आणि येणारी तिची जी कालवड आहे ती आपण 14 ते 15 लिटरची अपेक्षा करतोय।